उमेदवारी अर्ज मागे घ्यायला उरला फक्त 1 तास. बंडोबांना शमवण्याकरता सर्व पक्षीयांची धावपळ. काही ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा तर काही ठिकाणी शिष्टाई फळाला. ठाण्यात शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 187 मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक बिनविरोध. जयश्री फाटक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी. पुण्यात शरद पवार गट आणि राष्ट्रवादीतली वादग्रस्त जागांचा तिढा सुटला. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत सामोपचारानं तोडगा. शरद पवार गट आणि राष्ट्रवादी एकत्र 165 जागा लढणार. नागपुरात किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात ठेवलं होतं डांबून. पक्षाचा आदेश मानून गावंडेंनी मात्र उमेदवारी मागे घेतली. दक्षिण मुंबईतल्या बंडखोरी रोखण्यात भाजपाला यश. राहुल नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर कमलाकर दळवींचा अर्ज मागे. वॉर्ड क्रमांक 225 मध्ये हर्षिता नार्वेकरांना मोठा दिलासा. मुंबईत शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी. सामंत, रवींद्र वायकर, शेवाळे, देवराज समजूत काढणार. बंडखोरांना थंड करण्यात यश येणार का याकडे लक्ष. राज्यातल्या 8 महापालिकेतून 23 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 14 उमेदवार बिनविरोध. नगरसेवक पद. राज्यात बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू. धमक्या, ब्लॅकमेलिंग करून अर्ज मागे घ्यायला लावतायत. राऊतांचे भाजप आणि शिवसेनेला टोले. जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब. उमेदवारांचं बरं वाईट तर झालं नसेल. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंतांची शंका. नाशकातली बंडखोरी संकटमोचक रोखणार का. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांवर मोठी जबाबदारी. बंडखोरी रोखण्याकरता महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून. शिवसेना भवनात आज ठाकरे गट आणि मनसेची बैठक. बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात जाणार. 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी देणार भेट. संजय राऊतांची माहिती. गुंड पोसणारा पक्ष भाजपासोबत सत्तेत सहभागी. राज्यातल्या सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल. ठाकरे गटाच्या ट्विटर अकाउंटवरून अजित पवारांचा जुना व्हिडिओ शेअर. शिवसेनेचं कौतुक करतानाचा व्हिडिओ पोस्ट. व्हिडिओत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचाही उल्लेख. संभाजीनगरात चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे. तिकीट वाटपाचा वाद ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता. प्रभाग क्रमांक 11 मधल्या 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे. मुंबईतल्या चांदिवलीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का. 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांमुळे होते नाराज. जीएसटी संकलनात 6% वाढ. पुन्हा महाराष्ट्र राज्य ठरलं अव्वल. तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क. केंद्र सरकारची माहिती. फास्टॅग धारकांसाठी आता केवायसी प्रक्रिया रद्द. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्बरच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचं गिफ्ट. एसी लोकल चालवण्याचा ठेवला प्रस्ताव. मुंबईत गेल्या वर्षभरात 1.5 लाख घरांची विक्री. मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरीत तब्बल 13,487 कोटींचा महसूल. भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण. ऑपरेशन सिंदूर नंतर तणावाच्या पार्श्वभूमीतही दोन्ही देशांचा निर्णय. रशियातलं नववर्ष सोहळ्यात ड्रोन हल्ला. हल्ल्यात किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती.